प्रधानमंत्री ये जो आदर्श ग्राम योजना जो है, ये सिर्फ एक बकवास बोगस स्कीम है जो खासदारों को बोला गया कि तुम है तो हर साल है तो 5 गांव को दत्तक लेना, और दत्तक लेके क्या करना, तो अगर खासदार निधि ही खर्च करना तो फिर वो हम तो अपनी मर्जी से करेंगे ना। तुम अपना नाम काहे के लिए डाल रहे हो उसके अंदर प्रधानमंत्री? खासदार दत्तक योजना हो सकती है वो, लेकिन टोटल फेल ये है, उसके ऊपर कोई प्रॉपर गाइडलाइंस नहीं है। हमने स्टार्टिंग के अंदर लिए गांव, जब जाके पूछ रहे तो बोले नहीं आपका पैसा डालना पड़ेगा। अब हमने कहा कि हमारे 2 साल के तो पैसे हैं, तो ख़त्म कर दिया सरकार ने, हमने क्या करना गांव के अंदर करके। तो ये सिर्फ एक बकवास ये है, उसमें बहुत सारे इम्प्रूवमेंट्स लाने की ज़रूरत है करके। प्रधानमंत्री हे जे आदर्श ग्राम योजना जे आहे ते फालतू स्कीम आहे। त्याच्यामध्ये काहीही मतलब नियम नाही आहे। आता केंद्राचे 2 मंत्री आमच्याकडे आहे, आम्ही त्यांना विनंती करतो की याच्या बाबतीत स्पष्टीकरण द्यावं, आणि आम्हालाच आमचे खासदार निधीतून पैसे खर्च करायचे आहे, तर प्रधानमंत्री साहेबांचं नाव कशाला त्याच्यामध्ये टाकायचे? मी खासदार दत्तक योजना करतो ना, ते पैसे आमच्याकडून खर्च करायचं आणि नाव तुमचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही नाही, आणि फक्त सर्क्युलर काढायचे की प्रधानमंत्री दत्तक योजना जे आहे। आता लोक आम्हाला विचारते साहेब आमचं गाव दत्तक घ्या ना, मी म्हटलं देतो, पैसे कुठे आहे? काही पैसे नाही, काही स्कीमच्या बाबतीत काही डिटेल्स नाही। ते फक्त आता आपल्याकडे केंद्रमंत्री आहे, मी त्यांनाही दोघांनाही हे सांगणार आहे, दानवे साहेबांनाही आणि कराड साहेबांनी। आता मी त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की आम्ही डिजिटल काहीतरी, अरे गावामध्ये कसला डिजिटल रावसाहेब, काय आपण बोलतो याच्या बाबतीत काहीतरी विचार करा। डिजिटल शाळा आपण गावामध्ये क्लासेस हे जे आहे, अरे लाईट नाही आहे गावामध्ये, काय परिस्थिती आहे, आता शाळांची खोल्या बघा कशी आहे, ते सुधारा, नंतर डिजिटलच्या बाबतीत बोला तुम्ही। मोदी साहेबांचं सारखं असं काहीतरी बाबत कराड मागच्या वर्षापासून मंत्री झाले, पण औरंगाबाद जिल्ह्यात एकही बँकेची शाखा निवडलेली नाही, उलट बंद झालेले आहे। मला असं वाटतं अनेक शाळा बंद झालेल्या आहेत। काय आहे की आता मीडियाने त्यांना प्रश्न विचारा की रेल्वे मंत्री आपल्याकडे आहे, जेव्हा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी होती त्यांनी फक्त सगळं पश्चिम बंगालला केलं होतं, लालू प्रसाद होते तर सगळं ओपनली हे तो बिहारसाठी केलं होतं। आता राव तुम्ही आमचे आहे ना, काहीतरी महाराष्ट्रासाठी करा दानवे साहेब। आणि फक्त हे सांगणं, आपण कराड साहेबांचं भाषण ऐकलं असेल, पूरे देश के बैंक मेरे हात में है करके, अरे 2 बँक आमच्यासाठी उघडा, औरंगाबादमध्ये गावामध्ये उघडा, काहीतरी नवीन काहीतरी चांगले स्कीम्स आणा, फक्त माझ्याकडे सगळ्या देशाचा पुरा बँक मेरे हात में है करके। अरे तुमच्या हातात आहे तर काहीतरी द्या आमच्या औरंगाबादचे लोकांना, मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राच्या लोकांना। भावना गवळीचा एक फोटो पंतप्रधानाला राखी बांधल्याचा व्हायरल होतो। हीच राखी जर तत्कालीन पंतप्रधान जुने आपले त्यांनी बांधली असती तर काय प्रतिक्रिया म्हटल्या असत्या? एक तर ईडी त्यांना कधी काही शोधत होती, आता तीच पंतप्रधानांच्या बहीण झाल्या, त्यावर काय नाही, हे खरी गोष्ट आहे। मी सुरुवातीपासून हे बोलत आहे की हे ईडीचा उपयोग जे करत आहे ते सगळं आपल्या राजनैतिक फायद्यासाठी हे करत आहे, आणि हे खूप देशासाठी खूप घातक आहे की CBI, ईडी, इन्कम टॅक्सचा ज्या प्रकारे दुरुपयोग होत आहे। आपण बघितलं असेल की हे जे महाराष्ट्राचे काही मंत्री झालेले आहेत त्याच्या बाबतीत ते कोण मुंबईचे जे भ्रष्टाचार उघडणारे खूप जोरात दररोज पत्रकार किरीट सोमय्या साहेब, ते किरीट सोमय्या साहेब गप्प, ते चित्रा वाघ आहे ना, चित्रा वाघ गप्प की नाही ते महिलावर अत्याचार झालेला आहे, आम्ही हे करणार ते करणार, आता गप्प बसलेले आहे। म्हणजे इतकी लाचारी फक्त सत्तेसाठी, हे कशासाठी? आणि आम्ही पंतप्रधानांना हे प्रश्न विचारणार आहे। बहुतेक आम्हाला हे संधी मिळाली असती तर आम्ही त्यांना विचारलं असतं, किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहे की ज्या महिलेच्या विरुद्ध ईडीची कारवाई झाली आहे, तुम्ही त्याचे भाऊ झालेले आहे, आता भाऊ पूर्ण आपण सगळं रक्षण करणार आहे की कोणी तुला आता हात लावणार नाही, ईडी येणार नाही, आयडी येणार नाही, कोणी येणार नाही। मनमोहन सिंगाच्या काळात बांधली गेली असती तर
हीच राखी मनमोहन सिंगाच्या काळात बांधली असती तर नाही तर ते तर वेगळं काळ होतं. त्या वेळचं आम्हालाही माहीत आहे की स्मृती इराणी 20 रुपये गॅसची सिलेंडर वाढली तर ती रस्त्यावर येऊन कशा प्रकारचे हे सगळं केलं असतं. तर त्या काळ वेगळं होतं, या काळ सगळ्याला माहीत आहे की कसं. सर बिल्किस बानो प्रकरणात फार शांत आहे. बिल्किस बानो प्रकरणामध्ये एमआयएमचा काही स्टँड दिसत नाही महाराष्ट्रात. क्या करना है बताइए आप. बाकीच्या संघटना आंदोलनात उतरल्या, एमआयएम अजून पाठीमागेच आहे. देखिए ये बहुत ही दुर्भाग्य की बात है कि जिन आरोपियों के ऊपर जितने इतने संगीन गुनहे थे उनको इस तरह से छोड़ देना ये एक अलग बात है, लेकिन उसका जश्न मनाना ये बहुत ही दर्दनाक बात है इस देश के लिए, क्योंकि जिस तरीके से वो लोगों ने हैवानियत का सबूत दिया था और जिसके बारे में जब हाई कोर्ट ने सुप्रीम कोर्ट ने उनके ऊपर कार्रवाई करी थी, वो सुप्रीम कोर्ट के जजेस का है, तो आप ये देखिएगा कि किस तरीके से वो लोग बाहर निकल रहे हैं तो उनको फूलों से है तो इस्तकबाल किया जा रहा है, उनका जश्न मनाया जा रहा है. और यही नरेंद्र मोदी साहब है जो 15 अगस्त के भाषण के अंदर महिलाओं के सम्मान की बात कर रहे हैं. तो ये महिलाएं जिनका बलात्कार हुआ था, क्या वो महिलाएं नहीं थी? और कहीं ना कहीं अब देखिए ये है कि ये जो हरकतें जो हो रही है अब ये जनता भी समझ रही है. और ये बिल्किस बानो कोई एक उसको मुस्लिम महिला बोलकर नहीं देख रही है, देश की हर महिला ने. और मैं तो सांसद के अंदर बैठी हुई वो महिलाओं से भी सवाल करना चाहता हूँ कि स्मृति ईरानी जो चीख कर इतना चिल्लाती है पार्लियामेंट के अंदर, दूसरे जो सांसद उनके इतना चीख के जरा सी महिलाओं के ऊपर कुछ हो गया तो इतना जोर से, और आज पूरे के पूरे मुंह में लड्डू लेकर जब बैठे हुए हैं तो कहीं ना कहीं उनको भी अपनी महिला होने के ऊपर ये हो रहा है कि इतना जुल्म हुआ है उस महिला के ऊपर और आपके मुंह से तो जबान नहीं निकल रही, आप मुंह नहीं खोल रहे हैं. तो ये जो चल रहा है देश के अंदर, अब हम कितना क्या करेंगे उसमें. अब हम सोच रहे हैं कि इसके बारे में जो है, देखिए मैं आपको ये बता रहा हूँ, आप इसको किसी एक राजनीतिक मुद्दे से मत देखिए. सिर्फ एमआईएम क्यों आएगी? इसके लिए क्या मतलब कांग्रेस नहीं है? क्या शिवसेना की महिलाएं नहीं है? क्या भारतीय जनता पार्टी की महिलाएं नहीं है? क्या निर्भया का जब बलात्कार हुआ था तो एमआईएम बोल के हम नहीं उतरे थे? हमारी एक बहन का बलात्कार हुआ था बोल के हम उतरे थे वहां पे. किसी राजनीतिक पार्टी के ऊपर नहीं हम गए थे कि राजनीतिक पार्टी है तो मोर्चा निकाल रही है करके. तो ये सवाल ये करना कि एमआईएम क्यों नहीं उतरी है, क्योंकि एमआईएम वो तो बिल्किस बानो है, ये तो एमआईएम का काम है करके, यानी कि दूसरी महिलाएं उसका समर्थन करती है, दूसरी राजनीतिक पार्टियां उसका समर्थन करती है. ये जो सोच है ये सोच बदलनी चाहिए कि बिल्किस बानो है तो उसके लिए एमआईएम में उतरना चाहिए, और निर्भया है तो बीजेपी की महिलाएं उतरना चाहिए, शिवसेना की महिलाएं उतरना चाहिए, कांग्रेस और राष्ट्रवादी की महिलाएं उतरना चाहिए. ये लोग क्यों नहीं उतर रहे हैं सड़क के ऊपर? थैंक यू सर.